श्री स्वामी समर्थ. वृषभ राशी साप्ताहिक राशी भविष्य 12 ते 18 जानेवारी 2026. नमस्कार मित्रांनो, अमृतवाणी या चॅनलवर तुमचे स्वागत आहे. आज आपण पाहणार आहोत वृषभ राशीच्या व्यक्तींना हा आठवडा कसा जाणार आहे. हा आठवडा तुमच्या जीवनात अनेक पातळ्यांवर महत्त्वाचा ठरणार आहे. ग्रहस्थिती पाहता काही गोष्टींमध्ये संयमाची परीक्षा पाहिली जाईल, तर काही ठिकाणी तुम्हाला तुमच्या कष्टाचे फळ मिळण्याची शक्यता आहे. आत्मविश्वास, स्थैर्य आणि व्यावहारिक बुद्धिमत्ता या तुमच्या नैसर्गिक गुणांचा योग्य वापर केल्यास हा आठवडा तुमच्यासाठी प्रगतीचा ठरू शकतो. व्हिडिओमध्ये पुढे जाण्याआधी कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहा. स्वामी तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करतील. या आठवड्यात ग्रहांचा विशेष प्रभाव वृषभ राशीवर जाणवेल. त्यामुळे कामाच्या ठिकाणी जबाबदाऱ्या वाढतील. घरगुती जीवनात समतोल साधावा लागेल. आर्थिक बाबतीत नियोजन महत्त्वाचे ठरेल आणि मानसिक शांततेसाठी अध्यात्माकडे ओढ वाढेल. हा आठवडा हळू पण ठाम प्रगती दर्शवतो. करिअर आणि व्यवसाय. वृषभ राशीच्या नोकरदार लोकांसाठी हा आठवडा मेहनतीचा आहे. वरिष्ठांकडून अपेक्षा वाढलेल्या दिसतील. कामाचा ताण थोडा जास्त राहील, पण तुम्ही संयमाने आणि शिस्तीने काम केल्यास त्याचे सकारात्मक परिणाम नक्कीच मिळतील. नवीन प्रोजेक्ट किंवा जबाबदारी मिळण्याची शक्यता आहे. कामात सातत्य ठेवल्यास वरिष्ठांची प्रशंसा मिळेल. सहकाऱ्यांशी मतभेद टाळावेत. ऑफिस पॉलिटिक्सपासून दूर राहणे हितावह ठरेल. व्यवसाय करणाऱ्या वृषभ राशीच्या लोकांसाठी हा आठवडा मध्यम फलदायी आहे. जुने अडकलेले व्यवहार मार्गी लागण्याची शक्यता आहे. नवीन गुंतवणूक करताना घाई टाळा. भागीदारी व्यवसायात पारदर्शकता ठेवा. कागदपत्रे नीट तपासूनच निर्णय घ्या. हा काळ दीर्घकालीन योजना आखण्यासाठी उत्तम आहे. आर्थिक स्थिती. आर्थिक बाबतीत हा आठवडा सावधगिरीचा आहे. उत्पन्न स्थिर राहील. खर्च वाढण्याची शक्यता आहे. अनावश्यक खरेदी टाळा. कर्ज किंवा उधारी देताना विचारपूर्वक निर्णय घ्या. घरासाठी, वाहनासाठी किंवा दागिन्यांसाठी खर्च होऊ शकतो, पण बजेट सांभाळणे गरजेचे आहे. आठवड्याच्या शेवटी अचानक खर्च उद्भवू शकतात. प्रेम आणि वैवाहिक जीवन. प्रेम संबंधांमध्ये हा आठवडा भावनिक आहे. जोडीदारासोबत संवाद वाढेल. जुन्या गैरसमजांना दूर करण्याची संधी मिळेल. भावनांवर नियंत्रण ठेवणे आवश्यक आहे. विवाहित लोकांनी जोडीदाराच्या भावना समजून घ्याव्यात. लहान-सहान गोष्टीवरून वाद होऊ शकतो, पण संवादाने प्रश्न सुटू शकतात. अविवाहित लोकांसाठी नवीन ओळख होण्याची शक्यता आहे. प्रेम प्रस्ताव मिळू शकतो. घाई न करता विचारपूर्वक निर्णय घ्या. हा आठवडा नातेसंबंध दृढ करण्यासाठी अनुकूल आहे. कौटुंबिक जीवन. घरगुती वातावरण साधारणपणे शांत राहील. कुटुंबातील ज्येष्ठ व्यक्तींचा सल्ला फायदेशीर ठरेल. पालकांच्या आरोग्याकडे लक्ष द्या. भावंडांशी नातेसंबंध सुधारतील. घरातील काही जबाबदाऱ्या तुमच्यावर येऊ शकतात. त्या शांतपणे पार पाडल्यास घरात सुसंवाद राहील. आरोग्य. आरोग्याच्या दृष्टीने आठवडा मध्यम आहे. थकवा आणि मानसिक ताण जाणवू शकतो. झोपेची कमतरता होऊ शकते. पचनाशी संबंधित त्रास संभवतो. योग, प्राणायाम आणि नियमित चालणे फायदेशीर ठरेल. जड व तेलकट पदार्थ टाळावेत. पाणी भरपूर प्या. अध्यात्म आणि मानसिक शांती. या आठवड्यात अध्यात्माकडे तुमचा कल वाढेल. ध्यानधारणा करण्याची इच्छा होईल. देवपूजा किंवा नामस्मरणातून शांतता लाभेल. सकारात्मक विचारसरणी विकसित होईल. गुरुवार किंवा शुक्रवार हा दिवस मानसिक समाधान देणारा ठरेल. या आठवड्यात संयम ठेवा. घाईघाईने निर्णय टाळा. स्वतःवर विश्वास ठेवा. मन शांत ठेवण्याचा प्रयत्न करा. तुमचे स्थिर विचार आणि सातत्य तुम्हाला यशाकडे घेऊन जाईल. एकूण वृषभ राशीच्या व्यक्तींना हा आठवडा संयम, मेहनत आणि शहाणपणाचा आहे. अडचणी येतील, पण त्या तुम्हाला अधिक मजबूत बनवतील. योग्य नियोजन आणि सकारात्मक दृष्टिकोन ठेवल्यास हा आठवडा तुमच्यासाठी समाधानकारक आणि फलदायी ठरू शकतो. हा आठवडा संयम, स्थैर्य आणि व्यावहारिक निर्णयांचा ठरणार आहे. कामाच्या ठिकाणी जबाबदाऱ्या वाढल्या तरी तुमची मेहनत व शिस्त
यामुळे वरिष्ठांचा विश्वास मिळेल. व्यवसायात मोठे बदल न करता चालू कामावर लक्ष केंद्रित केल्यास लाभ होईल. आर्थिक बाबतीत उत्पन्न स्थिर राहील, मात्र वाढत्या खर्चांवर नियंत्रण ठेवणे गरजेचे आहे. अनावश्यक गुंतवणूक किंवा घाईघाईने घेतलेले निर्णय टाळावेत. प्रेम आणि वैवाहिक जीवनात संवाद महत्त्वाचा ठरेल. समजूतदारपणा ठेवल्यास नातेसंबंध अधिक दृढ होतील. कौटुंबिक जीवनात शांतता राहील, परंतु घरातील जबाबदाऱ्या वाढू शकतात. आरोग्याच्या दृष्टीने मानसिक ताण व थकवा जाणवू शकतो. त्यामुळे विश्रांती, ध्यान व योग्य दिनचर्या आवश्यक आहे. अध्यात्माकडे कल वाढेल आणि त्यातून मानसिक समाधान मिळेल. एकूणच हा आठवडा हळूहळू पण निश्चित प्रगती देणारा आहे. संयम, सकारात्मक विचार आणि योग्य नियोजन केल्यास हा काळ तुमच्यासाठी लाभदायक ठरेल. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा. चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.